तुझा नाही बदलत? नाही, आपले मूड नाही बदलत का? आणि बरोबर बोलते ती, तिने माहेरी जायचं की नाही हा प्रश्न तिचाच आहे. नाही निकी, आगाऊपणा खूप वाढलाय हा तुझा. सॉरी. सॉरी. चल बॅग घे, कॉलेजला जायचं ना, निघू आपण. मला वेळ आहे अगं. चल चल लवकर. बाबा येते. चला मी पण निघतो. बाबा नमस्कार करतो. आई नमस्कार करतो. नचिकेत, मन लावून काम कर हं? नाही म्हणजे मनाविरुद्ध काम करतोय याचा उगाच दिखावा नकोय तिकडे करायला. माझ्या बाबांच्या शब्दाचा मान ठेव, कळलं ना? कळलं. असंच वागतो. हा येतो बाबा. अच्छा बाय. बाय. तुम्ही वा पुढे. एक जा जा. मॅडम पुढे चला. तुम्ही जा, मला नाही जायचं. जा जा. तुम्ही अच्छा, तुम्ही रिक्षात बसूनच आलात का? आम्ही कधीपासून वाट बघत होते. नाही ते काय झालं, मी सिलेंडर बुक करायला गेलो होतो, म्हटलं तिथनच रिक्षा पकडावी. या ना या. हा द्या द्या. नाही सर का ना, जागा होत नाही मला बसायला. काल पार्टीमध्ये जो काही प्रकार घडला सगळ्यालाच गालबोट लागलं. मी परत सॉरी म्हणतो तुम्हाला. अहो जाऊ दे, झालं ते झालं. असंही रोज काही ना काहीतरी टोचत असतंच आपल्याला. या सगळ्याचाच विचार करत राहिलो तर मग आयुष्यच कठीण होऊन जाईल नाही का? असंही कालचं सगळं मी मागे सोडून आली आहे, त्यामुळे तुम्ही विसरून जा. खूप पॉझिटिव्ह आहात तुम्ही. नाही म्हणजे माणसाने असंच असायला हवं. ही पॉझिटिव्हिटी तुम्हाला आयुष्यात सगळं काही देऊन जाईल. बघा तुम्ही, हे म्हणण्यासाठी सुद्धा खूप पॉझिटिव्हिटी लागते. तुम्हालाही ही पॉझिटिव्हिटी खूप काही देऊन जाईल. बघा, चतुर आहात तुम्ही. मी वाट बघतोय तुझ्या फोनची, तुझ्या होकाराची.
तुम्हाला काही त्रास होतोय का? तुम्हाला कसं कळलं? ते तुमचं मन तुमच्या चेहऱ्यावर दिसतं. बापरे. काय झालं? अहो काय सॉरी सॉरी सॉरी. पण तुम्ही नेहमीच असं एवढं जडजड बोलता का? कधीतरी बोलतो. नाही पण सांगा ना काय झालं? एखादी व्यक्ती जर तुम्हाला गृहीत धरत असेल तर ती चांगली गोष्ट आहे की वाईट? ते आता कुठली व्यक्ती आपल्याला गृहीत धरते त्यावर अवलंबून आहे. म्हणजे बघा ना, मी आता इथे रिक्षा घेऊन आलोय. मी हे गृहीत धरलं होतं की तुम्ही या रिक्षामध्ये बसाल, पण तुम्हाला राग नाही आला त्याचा. इतक्या जुजब्या ओळखीवर तुम्ही तो अधिकार दिलात मला. पण आपल्याला आवडत नसेल आणि तरी एखादी व्यक्ती आपल्याला गृहीत धरत असेल तर नाही धरू द्यायचं आपण गृहीत. स्पष्टपणे पण पोलाइटली नकार द्यायचा त्या गोष्टीला. हे बघा, तुमच्या मर्जीशिवाय तुमच्यावर कोणीही अधिकार गाजवू शकत नाही. गाजवू द्यायचा नाही आपण. फार जड झालं का? थोडस. दादा इथे थांबवा. दादा हे घे. थँक्यू. चला. अहो ऐका ना, ते विमा भाऊजी आहेत ना, ते सांगत होते की रेशनवर ना साखर येणार आहे म्हणून. जरा जाऊन बघता का साखर आली आहे का? हे घ्या, आली असेल ना तर घेऊनच या. साखर आली का? आणतो साखर आणतोय. सकाळपासून जी काय साखर पेरणी चालली आहे ना तुझी, त्यामागे काहीतरी कडू कारण आहे असं सारखं वाटतंय मला. तर आज